एकदम चविष्ट अशी ही थाळी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवली त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर फक्त अर्ध्या तासात ही रेसिपी तयार होती। तर करूया रेसिपीला सुरुवातच। तर सुरुवातीला आपण 5 ते 6 बटाटे कुकरमध्ये पाणी घालून उकडायला ठेवणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम वर करून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। बटाटे शिजेपर्यंत आपण पुऱ्यासाठी लागणारा डो बनवून घेणार आहे। तर यासाठी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि थोडं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा भरून तेल घालून घेतले। तेल छान असं आपण या कणकेला लावून घेतोय। नंतर थंड पाण्याने ही पोळ्यांची कणिक भिजवतो त्या पद्धतीने घट्ट डो भिजवून घ्यायचा आहे। तर हा असा घट्ट डो भिजवून झाल्यानंतर छान असं याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हा डो भिजत ठेवायचा आहे। आता कणिक भिजेपर्यंत आपण थाळीमधली पहिली रेसिपी पाहतोय। तर ही गुळाचा शिरा रेसिपी पाहणार आहे। यासाठी जाड तळाची कढई गॅसवर ठेवली। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि कढईमध्ये अर्धी वाटी तूप घातलेले आणि 1 वाटी रवा घालून घ्यायचे। छान तांबूस रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचे। एकदम गॅसची फ्लेम लहान ठेवूनच रवा भाजायचा आहे म्हणजे शिऱ्याला चव छान येते। नंतर आपण यामध्ये 2 ते 3 वेलचीची दाणे घालून घेतलेले। वेलची कुटून घालायची नाही, गुळाच्या शिऱ्यामध्ये वेलची अशी अख्खीच घालून घेतली तर याची चव खूप छान लागते। असं तांबूस रवा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये 3 वाट्या उकळलेलं पाणी घालून घ्यायचे। पाणी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटातच हे पाणी छान रव्यामध्ये घट्ट आटून येतं। पूर्ण पाणी आटल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी भरून गूळ घालून घेतलेला आहे। परत एकदा छान रवा आणि हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ किसूनच वापरायचा आहे म्हणजे शिरा छान गूळ मेल्ट होतो लवकर शिऱ्यामध्ये। छान असं या पद्धतीने मिक्स करून झालेला आहे आणि हा शिरा छान अगदी तयार होतो। 10 मिनिटात हा शिरा तयार होतो। झाकण ठेवून द्यायचे। शिरा तयार झालेला आहे। तर आपण बटाटा बनवून घेणार आहे। तर बटाट्याच्या भाजीसाठी मिक्सरचं छोटं भांड घेतले। त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची घालून घेतली। छान अशी प्युरी तयार करून घेतली। आता कुकरमध्ये बटाटे ठेवलेले ते उकडलेले त्यातले 2 बटाटे असे एकदम बारीक प्युरी करून घेतल्यासारखं घ्यायचं याचं आणि 3 बटाटे आपण भाजीला वापरणार आहे नंतर। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेले, अर्धा चमचा जिरे, हिंग आणि हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे फोडणीत कोथिंबीर घातली तर याची चव छान लागते भाजीला। एकदा छान परतून घेतल्यानंतर आपण तयार केलेली प्युरी यामध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत ही प्युरी या फोडणीमध्ये परतून घ्यायची म्हणजे आलं, मिरची आणि टोमॅटोच्या प्युरीचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत ही प्युरी परतून घ्यायची। नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले। छान अशी ही प्युरी मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तर या पद्धतीने ही प्युरीला तेल सुटलेले तुम्ही पाहू शकताय। आणि हे सर्व करत असताना गॅस बारीकच ठेवायचा आहे। नंतर आपण एकदम बारीक असे बटाटे केलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। या पद्धतीने हा एकदम बारीक केलेला बटाटा भाजीमध्ये घातला म्हणजे ग्रेव्हीला एक दाटसरपणा येतो आणि भाजीची चव पण छान लागते। राहिलेले 3 बटाटे आपण या पद्धतीने हाताने फोडून घालायचे। सुरीने कट करून घालण्यापेक्षा या पद्धतीने घातली तर भाजीला एक छान अशी चव येते भाजीची।
तर या पद्धतीने हे बटाटे घातल्यानंतर साईडच्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलेले 4 वाट्या पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहे। उकळलेल्या पाण्याचा वापर केला तर भाजीची चव आहे अशी छान राहते। तर या ठिकाणी 4 वाट्या पाणी घालून घेतलेले। ही 4 जणांसाठी पुरेल एवढी थाळीची रेसिपी दाखवलेली आहे। छान आता ग्रेव्हीला उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा भरून कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेतलेली। परत एकदा छान भाजी मिक्स करून घ्यायची। एक उकळी आणून घ्यायची आणि तयार झालेली आहे ही बटाटा भाजीची रेसिपी। यानंतर आपण कोथिंबीर चटणीची रेसिपी पाहणार आहे। थाळीमधली अतिशय चविष्ट अशी ही चटणी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा। यासाठी 1 जुडी कोथिंबीर धुवून कट करून घेतली, अर्ध लिंबू, अर्धीच काकडी घालायची आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। आता आपण चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं लहानच भांडं घ्यायचं आहे। यामध्ये सुरुवातीला 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या, 1 इंच आलं तेही बारीक कट करून घालून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। सुरुवातीला या 3च वस्तू मिक्सरला छान फिरवून आणायच्या आणि नंतर कोथिंबीर आणि काकडी घालून मग फिरवून आणायचे। पूर्ण सगळ्याच वस्तू जर मिक्सरच्या भांड्यात तुम्ही घालून फिरवून आणलं तर कोथिंबीरीला एक काळसरपणा येतो, हिरवा रंग राहत नाही या चटणीचा। तर असं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच तुम्ही ही चटणीची रेसिपी नक्की बनवून पहा। आता या ठिकाणी फक्त अर्धीच काकडी यामध्ये वापरलेली आहे। काकडीचा वापर केल्यामुळे ही चटणी खूप चविष्ट अशी बनते। आणि या ठिकाणी 1 जोडी कोथिंबीर आहे, पण 2 वाट्या भरून ही कोथिंबीर असेल आणि ही देठासहितच कोथिंबीर वापरायची म्हणजे चटणीला चव छान येते। या पद्धतीने हे देठ पण यामध्ये चटणीला वापरलेले। पूर्ण कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपण लिंबू घालून घेणार आहे। यामध्ये अर्ध्या लिंबाचाच वापर या ठिकाणी करायचा आहे। ही चटणी तुम्ही थालीपीठाबरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकताय। लिंबू पिळून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले। झाकण लावून ही चटणी मिक्सरला फिरवून आणायची। थोडंसं पाणी घालायचं आणि मगच फिरवून आणायची। तर या ठिकाणी ही चटणी तयार झालेली आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आणि ही चटणी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस छान अशीच राहते, हिरवीगार आणि चविष्ट। पण आपल्याला कशाबरोबर पण ही चटणी खाता येईल अशी ही चटणीची रेसिपी आहे। यानंतर आपण पुरीसाठी जो डो बनवला होता तो एकदा छान हाताने मळून घ्यायचा आहे। लागलं तर तेलाचा हात थोडासा लावून पीठ मळून घ्यायचे मऊसर। नंतर कोरड्या पिठात या पुरीच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात आणि कोरड्या पिठात बुडवून या छान अशा पुऱ्या गोलसर लाटून घ्यायच्यात। या पद्धतीने ह्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत। 2 किंवा 3 अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि साईडच्या गॅसवर तळून घ्यायच्यात म्हणजे पुऱ्या छान टम्म अशा फुगतात। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवलेले कढईमध्ये आणि एक एक करून ही पुरी तेलामध्ये घालून छान अशी तळून घ्यायची। थोडीशी तांबूस रंगावर तळून घ्यायची म्हणजे बटाट्याबरोबर ह्या पुरीची चव छान लागते। तर या पद्धतीने ही पुरी तयार झालेली आणि ही थाळी रेसिपी एकतर तुम्ही ब्रेकफास्टला, लंचला पण बनवू शकता किंवा कुठल्याही ओकेजनला तुम्ही ही थाळी रेसिपी बनवली तरी सुद्धा
चालण्यासारखी खूप छान अशी झटपट तयार होणारी, अर्ध्याच तासात तयार होणारी ही रेसिपी आहे। तर या पद्धतीने दुसरी पण पुरी तयार करून झाली। पाहू शकता अशी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे याची चव बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान लागते। आता या थाळीमध्ये ही रेसिपी खूप छान लागते चवीला। तर ही लच्छा प्याजची रेसिपी पाहणार आहे। यासाठी स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे। सुरुवातीला ब्लॅक सॉल्ट पाव चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। अर्ध लिंबू पिळून घ्यायचे। हॉटेलमध्ये देत असताना लाल तिखटच्या जागी कलरचा वापर केला जातो, पण या ठिकाणी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग ही छान हाताने असं मिक्स करून घ्यायची। सर्वात शेवटी लच्छा प्याज तयार करायचा आहे, म्हणजे हा कांदा आहे तो मऊ पडत नाही आहे। तर छान असं हा लिंबू, तिखट आणि ब्लॅक सॉल्ट कांद्याला मिक्स करून घेतल्यानंतर तयार झाली। आणि या ठिकाणी आपण ही थाळी सर्व करणार आहे। तर खूप छान अशी चविष्ट रेसिपी तयार होती। पौष्टिक पण रेसिपी आहे। जर तुम्हाला पुरी आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही फुलके पण तयार करू शकताय। खूप छान ही चविष्ट अशी ही थाळी रेसिपी। तर या थाळीमध्ये गुळाचा शिरा, लच्छा प्याज, दही, बटाट्याची भाजी, कोथिंबीर चटणी आणि लोणचं सर्व केलेले। तर ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।